माणसं माणसांसारखीच वागतात. लेखक विश्वास दांडेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 20. ह वी कामत. हू आस्क्ड यू टू कम इन? गेट आउट. घरात शिरणारा फेरीवाला आणि भिकारी यांना ज्या आवाजात आणि चाबकाच्या फटकऱ्यासारख्या सुरात "कोणी आत यायला सांगितलं? बाहेर हो आधी" असं अनेक ठिकाणी बजावलं जातं, त्याच सुरातलं ते इंग्रजी वाक्य मी ऐकलं, दार ओढून घेतलं आणि पळालो. अवघं 21-22 वर्षांचं वय. महाविद्यालयीन काळ नुकताच संपलेला. अभ्यास मंडळाच्या व्याख्यानमालेसाठीची दिल्ली वारी. मुक्काम आज आठवतं त्याप्रमाणे वेस्टर्न कोर्ट अशा सरकारी विश्रामगृहात. इथं मुक्काम असायचा संसद सदस्य, प्रशासनिक अधिकारी जे एकटेच राहणार असल्याने त्यांना बंगले किंवा फ्लॅट यांची गरज नसायची. आमचे शेजारी, कौटुंबिक मित्र आणि इंदूरचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य श्रीयुत होमी दाजी तिथे राहत असत. त्यांच्या पत्नी पेरिन इंदूरला नोकरी करत. त्यामुळे संसद सत्र, समिती, बैठका अशा वेळी ते एकटेच दिल्लीला जात. "तू दिल्ली आ रहा है ना? सीधे मैं रहता हूँ वहाँ आना. मेरे पास गेस्ट रूम है उसमें रहना." तिथं पोहोचल्यावर "हां हां, दाजी साहेब के मेहमान" असं सांगून मला किल्ली दिली गेली. खोली दाखवली गेली. 1-2 दिवस दिल्लीत भेटीगाठी झाल्या. दुपारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेवण. त्या त्या काळात सेंट्रल हॉलमध्ये विनासायास प्रवेश मिळे. सायंकाळी कॅनॉट प्लेसच्या आसमंतात कुठंही 2-1 रुपयात उत्तम ताजं अन्न मिळे. अशाच एका सकाळी 9चा सुमार. त्या भव्य इमारतीत वावरताना एका दारावर पाटी वाचली. हरी विष्णू कामत. विचार, चौकशी वगैरेंमध्ये वेळ घालवण्याचं तर वय नव्हतं. सरळ दार उघडलं आणि आत डोकावलं. एका प्रशस्त भव्य टेबलामागे एक उंच व्यक्ती कागदपत्रांमध्ये डोकं खुपसून बसलेली. माझ्या आत येण्याचा पायरव ऐकून त्यांनी मान वर केली आणि कडाडले, "हू? गेट आउट." मग काय? यहा पलायते सज्जीवितः. संध्याकाळी होमीदाजींबरोबर जेवायला गेलो त्याच विश्रामगृहाच्या उपाहारगृहात. आम्ही आत जाऊन टेबलाशी बसतोय तेवढ्यात कामत हात येताना दिसले. ती 6 फूट 4 इंच उंचीची मूर्ती दुरून न दिसणं अशक्यच होतं. श्रीयुत दाजी म्हणाले, "विश्वास, कामत साहब आ रहे हैं ना? उनके साथ खाना खाएंगे." मी नको म्हणत सकाळचा प्रसंग सांगितला. दाजी हसत म्हणाले, "मूर्ख आहेस. ते लोकसभेतल्या प्रश्नोत्तरांच्या तासाची तयारी करत असणार तेव्हा. आधी वेळ न ठरवता गेलास म्हणून. आता सकाळचा प्रसंगही त्यांच्या लक्षात नसेल. मग तुझा चेहरा कसा स्मरणात राहणार?" हरिविष्णू कामत नर्मदे काठच्या होशंगाबादचे लोकसभा सदस्य. प्रश्नांचा तास आणि संसदेतील चर्चेमध्ये आपल्या बुद्धिवैभवाने भल्या भल्या मंत्र्यांना कापरं भरवणारा संसदपटू. होमीदाजींनी ओळख करून दिली. मी धीर करून भेटीची वेळ मागितली. "उद्या संसदेला सुट्टी आहे. ये सकाळी 9 वाजता." रेडिओवर घड्याळ लावून बरोबर 9 वाजता पुन्हा तेच दार. मात्र यावेळी तसंच न उघडता मी ते ठोठावलं. "येस, कम इन." आत गेलो. "बैस, मी एका मिनिटात येतो." ते म्हणाले आणि गेले. त्यांच्या टेबलावर विल्यम शायररचं राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईख हे गाजत असलेलं पुस्तक होतं. ते उघडून त्यातली छायाचित्र मी पाहू लागलो. "अरे, दिल्लीला अजून 3-4 दिवस आहेस ना? मग पुस्तक सोबत ने. परतायच्या वेळी दाजीकडे दे. नाहीतर काउंटरवर ठेव, मला मिळेल." ते पुस्तक मी वाचलेलं होतं. मात्र मला जी प्रत मिळाली होती त्यात छायाचित्र नव्हती. तेवढीच मी पाहत होतो. तसं कामत साहेबांना सांगितलं. समोर बसलेल्या विशीतल्या तरुणानं ते 1600हून जास्त पानं असलेलं पुस्तक वाचलेलं आहे. त्यांचा विश्वास बसेना. "मी तुला या पुस्तकासंदर्भात 3 प्रश्न विचारतो. कमीत कमी 2 उत्तरं बरोबर आली तर व्याख्यानाचं आमंत्रण मी स्वीकारेन. कबूल?" मी मान डोलावली. अर्थातच सर्व संवाद इंग्रजीत झाला. "कबूल सर.
मात्र मी ते पुस्तक एकदा वाचलं आहे. त्यातल्या एखाद्या लहानशा किरकोळ भागासंबंधित प्रश्न तुम्ही काढले तर मात्र तो पेपर मला कोर्स बाहेरचा वाटेल. कामत साहेबांना माहीत नव्हतं, पण दुसरं महायुद्ध हा माझ्या थोड्याफार अभ्यासाचा भाग होता. ओके, ते म्हणाले. प्रश्न आले. साहजिकच माझी तिन्ही उत्तरं बरोबर होती. कामथांनी माझी पाठ थोपटली. स्वतःबरोबर ब्रेकफास्टला नेलं. व्याख्यानाला मात्र त्या वर्षी ते येऊ शकले नाहीत. मध्ये अनेक वर्षे गेली. माझं इंदूरही सुटलं. कामत सुद्धा संसद सदस्य राहिले नाहीत. एका स्नेह्यांना भेटण्यासाठी वडोदरा म्हणजे आताचं बडोदा इथं अनोळखी घरात मी गेलो होतो. तिथं 8-10 माणसं होती. त्यात कामत सुद्धा होते. माझी ओळख स्नेह्यांनी करून दिली. फक्त नाव सांगितलं. कामथांनी बसल्या जागी हात वर करत आमच्या स्नेह्यांना थांबवलं. मिनिट अर्धा मिनिट डोळे मिटले. मग माझ्याकडे रोखून पाहत ते म्हणाले, राईक हँड फॉल ऑफ द थर्ड राईक. आम्ही दोघे हसलो. बाकीचे मात्र कोड्यात बसले. विचार करत राहिले. ती त्यांची शेवटची भेट. त्यानंतर लवकरच ते गेल्याची बातमी आली. धन्यवाद.